आपण सर्वजण मोठ्या संख्येने कर्मवीर समाधी परिसरात उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. धर्मवीरांनी आपल्या कार्याचे क्षेत्र महाराष्ट्रातील ग्रामीण जनता ही निवडली. आपल्या कार्याची सुरुवात त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून केली. धर्मवीरांच्याकडे प्रचंड मोठी दूरदृष्टी होती. समाजामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणायचे असेल तर सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला पाहिजे हे ओळखून अण्णांनी त्यावेळी सातारा जिल्ह्यामध्ये 578 व्हॉलेंटरी शाळा काढल्या. गाव तेथे मंदिर याचप्रमाणे गाव तेथे शाळा काढण्याचा जणू त्यांनी संकल्प केला होता. धर्मवीरांच्या या कार्याचा गौरव अनेक महान लोकांनी केला. शाहू महाराज, महात्मा गांधी, संत गाडगे महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अण्णांच्या कार्याचे कौतुक केले आहे. जयंती आपण का साजरी करत असतो? जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे उद्देशच मुळात असतात की या निमित्ताने आपण वर्षातून एक वेळ त्या व्यक्तीच्या कार्याचं स्मरण करतो, त्या व्यक्तीच्या कार्याचा आदर्श आपल्यासमोर ठेवून तो आपल्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी, कारण ते आपल्यासाठी दीपस्तंभ असतात. अण्णांची इच्छा होती की या रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ असावं. म्हणजे अतिशय अल्पशिक्षित व्यक्ती किती महान उत्कृष्ट ठरू शकतो आपल्या जीवनाची. वयाच्या 15व्या वर्षापासून ते वयाच्या 73व्या वर्षापर्यंत म्हणजे कसल्या प्रकारची अपेक्षा कुणाकडून न व्यक्त करता समाजासाठी, शिक्षण क्षेत्रासाठी योगदान द्यायचं एक खूप प्रचंड अशा प्रकारचं काम केलं. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ 2 वर्षापूर्वी सुरू झालं. आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या स्मृतीला आपण एक सर्वच तदनंतरच्या रयतसेवकांनी, तदनंतरच्या जनरल सदस्यांनी, तदनंतरच्या सर्व अध्यक्ष, चेअरमन, सेक्रेटरी यांनी जो काही पुढच्या कालावधीमध्ये काम केलं ते सुद्धा तितकंच अतुलनीय आहे. तर आता संस्थात्मक, संख्यात्मक वाढीच्या बरोबरच आता गुणात्मक वाढीकडे फार बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. आणि तुम्ही आणि याच्यामध्ये जेवढं काम करू तेवढं कमीच आहे. काय द लिमिट असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही या क्षेत्रासाठी. आणि म्हणून भविष्यामध्ये आपण या दिशेने खूप मोठ्या प्रमाणावर काम करायचा प्रयत्न करणार आहोत. जेवढ्या पण काही आपल्या शाखा आहेत, संस्था आहेत, कर्मवीर प्रबोधिनी आहे, KIIT आहे, RIID आहे, या जेवढ्या म्हणून कृषी क्रीडा प्रबोधिनी सुद्धा आपली आहे. तर या सगळ्याच ज्या काही शाखा आमच्या प्रबोधिनी आहेत त्या अधिकारी कशा कार्यपद्धतीनं, कशा कार्यक्षम पद्धतीनं काम करतील आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी कशा पद्धतीने योगदान देतील, या सर्व शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करून हे या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि 22 सप्टेंबरला अण्णांच्या संदर्भामध्ये बोलत असताना अण्णांचं कार्य, अण्णांचे विचार, अण्णांची धोरणं ही प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही काय करू शकतो आजच्या परिस्थितीमध्ये, त्यावेळेच्या परिस्थितीमध्ये अण्णांनी केलेलं काम आणि आजच्या परिस्थितीमध्ये करायचं काम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय. पण काही बाबतीमध्ये फार फरक पडला असं मला वाटत नाही. की डेडिकेशन, सेवकांचं डेडिकेशन, आमच्या सगळ्यांचं डेडिकेशन हे तितकंच आजही गरजेचं आहे. प्रामाणिकपणा, त्याच्यापेक्षा अधिकचा प्रामाणिकपणा आता दाखवण्याची गरज आहे. अशा अनेक विषय आहेत की या निमित्तानं आपण चर्चा करतो. आणखी आमच्या जे काही रयत कल्चर ज्याला म्हणतो आपण ते यापुढं आणखी पुढं उद्दीपन करण्याचा प्रयत्न करूया. आता आपण आज सर्वजण भाऊराव पाटलांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. त्यांना कर्मवीर का म्हणलं जातं तर खरोखर ज्या लोकांनी जनतेच्या जीवनावर प्रभाव टाकला असे काही मोजके लोक असतील तर त्यामध्ये त्यांची गणना होते. तुम्ही बघा की पूर्वीचा समाज आणि ह्या सगळ्या मंडळींनी काम केल्यानंतरचा समाज, म्हणजे त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, शाहू महाराज असतील, यामध्ये किती जमीन आसमानचा अंतर आहे. म्हणजे जर आपण समाजाचा ओव्हरऑल विचार केला तर आपल्याला असं दिसतं, एक साखळीसारखा विचार आपण करू. एक साखळी आहे, एक कडी त्याची लोखंडाची आहे, एक कडी सोन्याची आहे, एक कडी चांदीची आहे आणि एक कडी कापसाची आहे, एक कडी दोऱ्याची आहे, एक कडी सुतळीची आहे. तर त्या साखळीची ताकद किती? या सगळ्यांचा ऍव्हरेज ही साखळीची ताकद नाही. त्यातली जी सगळ्यात कमजोर कडी आहे जी कापसाची कडी, तेवढी ती साखळी कशासाठी उपयोगाची नाही. भले तिच्यामध्ये 100 कड्या सोन्याच्या आहेत, 100 कड्या लोखंडाच्या आहेत आणि 2 कड्या कापसाच्या आहेत, तर ती साखळी कशाच्याच कामाची नाही. तशी समाजाची अवस्था होती. काही घटक खूप व्यवस्थित ठिकाणी असेल
काही घटक बऱ्यापैकी असेल, पण काही घटक हा अतिशय खराब परिस्थितीमध्ये, मग त्या समाजाची ताकद काय? या सगळ्यांच्या ॲव्हरेज ही त्या समाजाची ताकद नव्हे. जी सगळ्यात कमजोर कडी हेच त्याचं स्टेटस. आणि म्हणूनच बाहेरून शेकडो हजारो मैलांवरून येऊन आपल्यावरती राज्य करणे, फूट पाडणे, हे सगळ्या गोष्टी बाहेरच्या शक्ती करू शकल्या. या सगळ्याच्या पायाशी काय होतं तर ते अज्ञान होतं, शिक्षणाचा अभाव होता, स्वतःच्या अधिकारांची जाणीव नव्हती, या सगळ्या गोष्टी होत्या. ही बाब अतिशय बारकाईने हिरून आणि एक स्वातंत्र्य लढा झाला. त्या स्वातंत्र्य लढ्यातून बाहेर पडल्यानंतर आपण नेमकं देणार काय आहोत लोकांना? मी स्वातंत्र्य झालो, माझं देश स्वतंत्र झालं म्हणजे काय, हे जर समजण्याचीच कुवत नसेल तर त्या स्वातंत्र्याला तरी काय अर्थ? असा एक फार मोठा विचार प्रवाहाची टक्कर त्यावेळेला चालू होती जेव्हा हे सगळं शैक्षणिक कार्य उभं राहिलं. त्यामुळे त्यांनी एक अतिशय चांगला संदेश दिला की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो समाज घडवायचा आहे, जो देश घडवायचा आहे, त्याच्यासाठी अतिशय मजबूत हात लागणार आहे. त्यासाठी ह्या कापसाच्या ज्या कड्या आहेत, दोऱ्याच्या ज्या कड्या आहेत, कमजोर ज्या कड्या आहेत, त्यांना सुद्धा लोखंडी व्हावं लागेल. आणि ते लोखंडी होण्यासाठी दुसरं तिसरं कोणतंच साधन नाही, फक्त आणि फक्त शिक्षणाने ते होऊ शकतं. आता शिक्षण म्हणजे काय? आता शिक्षण म्हणजे नुसतं असं नाही की क्रमिक पुस्तकं काहीतरी दिली, 4-5 पुस्तकं वाचायला दिली, ते वाचता यायला लागलं. जसं आता काही ठिकाणी पाढेपाठ करतात, 1000 पर्यंतचे पाढे आमच्या मुलांना येतात काही ठिकाणी. आता ते पण एक पद्धत आहे की मुलांना मेमरी रिटेन्शन मध्ये आणायचं आणि खूप जास्त करायचं, मिड ब्रेन ऍक्टिव्हेट करायचा वगैरे. प्रश्न असा येतो की त्या ज्ञानाचा वापर व्यवहारामध्ये कशासाठी होणार आहे, त्याच्या जाणीवांमध्ये काय बदल होणार आहे का, त्याच्या स्वतःच्या सामाजिक योगदानाबद्दलच्या संवेदना अधिक जास्त चांगल्या होणार आहेत का नाही, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत का नाही. तर ते माणूस घडवते ते शिक्षण. अल्टिमेट एम काय शिक्षणाचा असलं पाहिजे? नोकरी देणे हा एम असला पाहिजे, त्याला इंग्लिश बोलता येणं हा एम असला पाहिजे, त्याला चांगलं गणित सोडवता येणं हा एम असला पाहिजे, का ओव्हरऑल 360 डिग्री एक चांगला व्यक्ती घडणं हा एक उद्देश असला पाहिजे. तो उद्देश त्यांनी किती चांगल्या प्रकारे आपल्या समोर ठेवला, तो सुद्धा 100 वर्षापूर्वी, की ज्या वेळेला फक्त लिटरेट म्हणजे आता आपल्याला असं दिसून येतं की आपण अनेक वेळेला साक्षरता अभियान घेतले, वर्षोवर्ष ते चालू आहे, तरी सुद्धा आता पुन्हा आपल्याला नवं साक्षरता अभियान घेण्याची वेळ आलेली आहे. आणि आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा जवळपास 1 कोटी लोक आजही निरक्षर आहेत, म्हणजे ज्यांची अक्षर ओळखच नाहीये ज्यांना, किंवा त्यांना फक्त सहीपुरती ओळख आहे, म्हणजे अंगठ्यातून सहीत कन्वर्ट झाले ते, बाकी कशात नाही झाले. तर त्यावेळी 100 वर्षापूर्वी तर काय भयंकर परिस्थिती असेल. पण त्यावेळी सुद्धा हा विचार मांडणं की केवळ लिटरेट करणं नव्हे, की फक्त तुम्हाला मी अंगठ्याचं सहीमध्ये परावर्तन करणं नव्हे, तर त्यांनी कमवा आणि शिकाची जोड त्याला दिली, त्यांनी श्रमाला किंमत मिळेल असं दिलं. आज तुम्ही बघा, आपल्याकडे कितीही उत्पन्न चांगलं असलं, काही जरी असलं तरी लोकांमध्ये एक श्रमाच्या दृष्टीने भेद केला जातो. म्हणजे परदेशात जेव्हा आपण जातो त्यावेळेला तो भेद पूर्णपणे नष्ट झालेला दिसतो. म्हणजे आपला वाहन चालक असतो, मागे साहेब बसलेला असतात, उतरतात आणि एकाच टेबलवर बसून जेवण करतात हॉटेलमध्ये, पुन्हा ड्रायव्हर ड्रायव्हिंगचं काम करतो सुरू आणि पुन्हा साहेब मागच्या गाडी त्याचं काम सुरू करतो. पण आपल्याकडे मात्र तसं चित्र नाही, आजही नाही. अनेक ठिकाणी आपण हायरार्कीमध्ये चालतो, ही हायरार्की आपण आजही मोडू शकलो नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उलट जास्त हायरार्की आपण निर्माण करत चाललेलो आहोत. तर हा जो भेद आहे तो नष्ट करण्यासाठी तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्याची सुरुवात शिक्षणापासून व्हावी लागेल. ते त्यांनी ओळखलं की पब्लिक एज्युकेशन सिस्टीम ही 5 पिलरवर उभी असावी. शासनाचे पैसे, संस्थेचे पैसे, पालकांचे पैसे, NGOचे पैसे आणि CSRचे पैसे, हे सगळे एकत्र जेव्हा आपण करू तेव्हा आपली मूठ तयार होईल, तेव्हा तिच्यामध्ये जास्त ताकद असेल. मला असं वाटतं की या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याकरता आम्ही शासन निर्णय सुद्धा काढलेला आहे. आणि जेव्हा संस्था, शिक्षक, तज्ज्ञ, अधिकारी सगळे एकत्रित एक चॅलेंज म्हणून स्वीकारतील, भविष्य विधी पद्धतीने विचार करतील, तेव्हा मला वाटतं की निश्चितपणाने खूप मोठा बदल आपण आपल्या व्यवस्थांमध्ये करू शकू. मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा